नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे आणि अखेर नाशिकमध्ये भाजपकडनं गटनेतेपदी श्याम बडोदे यांचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत नवनिर्वाचित गटनेते असलेले नगरसेवक श्याम बडोदे आहेत। भाऊ, खरं तर आपलं पहिल्यांदा अभिनंदन। आपल्यावर पक्षाने जबाबदारी दिली होती, अनेक नावं चर्चेत होते आणि या सगळ्यांमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी भाजपकडनं गटनेतेपदी आपली नियुक्ती करण्यात आली आहे। काय सांगा? भाजपा प्रदेश नेतृत्वाने जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास मी सार्थ ठरवेल। आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कुंभमंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन साहेब, शहराचे अध्यक्ष, तिन्ही आमदार यांनी सर्वांनी एका कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात मोठं पद कार्यकर्ता आहे। आणि जर तुम्ही पक्षाची एकनिष्ठ राहिले आणि काम करत राहिले तर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळतं, हे आज पक्षाने दाखवलं। खरं तर दुसरी आपली टर्म आहे, गटनेता पदाची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे। सिंहस्थ कुंभमेळा आहे, कसं सगळं नियोजन असणार आहे? कारण जवळपास 72 नगरसेवकांची जबाबदारी आपल्यावर असणार आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक नगरसेवक येणारा कुंभमेळा हा त्यांच्या घरातला उत्सव आहे असं समजून रस्त्यावर उतरून विकास कामे असतील किंवा साधू संत महात्मे यांचं सर्वांचं आदर सत्कार असेल, आम्ही रस्त्यावर उतरून फील्डवर उतरून काम करू आणि प्रशासनाला मदत करू। हो, खरं तर महापौर पदाची चर्चा सुरू आहे। कोण महापौर होईल हे नाव अद्याप त्या ठिकाणी समोर आलेलं नाही आहे। दिग्गजांची नावं समोर येत आहे। कोण महापौर होईल काय वाटतंय? काय पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी ठरवतं? भारतीय जनता पार्टीमध्ये दिग्गज वगैरे कोणी नसतं, प्रदेश नेतृत्व महापौरबद्दलचा निर्णय घेईल। आपल्याला काय वाटतंय? कारण अनेक नावं चर्चेत आहे। संधी जी आहे ती बऱ्याचदा पंचवटीला मिळाली होती किंवा पूर्व विधानसभेला मिळाली होती। मध्य असेल, पश्चिम असेल, यामध्ये काहीतरी मोठं पदाचा बहुमान मिळावा अशी अपेक्षा खरं तर भाजपच्या गोट्यामधून व्यक्त केली जाते। आपण नेमका काही प्रयत्न करणार आहात का? भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरचा कार्यकर्ता नाशिकचा महापौर होता। नक्कीच, खरं तर आपण बघतोय भाजपमध्ये निष्ठावंतांना संधी दिली जाते असं श्याम बडोदे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे काही दिवसांमध्ये महापौर कोण होणार हे त्या ठिकाणी समोर येणार आहे। मात्र आगामी सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व फील्डवर जाऊन त्या ठिकाणी काम करू, नाशिककरांची सेवा करू असा विश्वास जो आहे तो श्याम बडोदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।